तानाजी मालुसरे यांना मी अभिवादन करते। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी अभिवादन करते। आपल्या सगळ्यांचेच आधारस्तंभ सरसेनापती आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करते। आजच्या या जनसंवाद मेळावा पोलादपूर येथे होत असणाऱ्या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचेच आदरणीय शिवसेनेचे नेते अनंतजी गीते साहेब, शिवसेना नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव साहेब, उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपले गटनेते आदरणीय अजयजी चौधरी साहेब, उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच निष्ठावंत शिवसैनिकांना मी नमस्कार करते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पोलादपूर तालुक्यामध्ये म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे आणि संपूर्ण वारकऱ्यांच्या भूमीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आदरणीय आपले कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या या ऐतिहासिक तालुक्यामध्ये सभा घेणार हे समजल्यापासूनच दक्षिण रायगडच्या प्रत्येक शिवसैनिकामध्ये त्याच्या मनामध्ये आज चैतन्याचं वातावरण आहे। आज खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवसैनिकाशी संवाद साधण्याच्या दृष्टीनेच आपण ह्या जनसंवाद यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे, सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आज कायद्याचे राज्य आहे का नाही हा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे। आपल्या देशात बाबासाहेबांनी संविधानाद्वारे निर्माण केलेली लोकशाही अस्तित्वात आहे आणि आज ही लोकशाही टिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात विधात्याने दिलेलं आहे आणि त्याचं नेतृत्वच आपले नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनीच केलं पाहिजे, हाही एक विधात्याचा संकेत आहे। मला माहिती नाही की कोणत्या कोर्टामध्ये काय निकाल लागेल, पण मला त्याची काळजी सुद्धा नाही, कारण लोकशाहीमध्ये सर्वात मोठं कोर्ट जर का कोणतं असेल तर ती म्हणजे इथे उपस्थित असणारी ही जनता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आज या ठिकाणी आपल्या मनाशी खुणगाठ बांधलेली आहे। आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय मूल्यांची, संविधानिक कायद्यांची आणि महाराष्ट्राच्या नैतिकतेची माती करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा निर्णय आज या महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। भारत मातेचं पूजन त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख करतायत। शाहू फुले आंबेडकर, महाराष्ट्राची परंपरा प्रबोधनकारजी ठाकरे, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, मासाहेब ठाकरे, स्वर्गीय आमदार प्रभाकर भाऊ मोरे, स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होत आहे। जी वाद्य वाजतायत सभेच्या परिसरामध्ये ती आता बंद करायची। मी स्नेहल जगताप यांना विनंती करतो की त्यांनी पुढे कंटिन्यू करा। आदरणीय साहेबांचं या ठिकाणी येणं झालेलं आहे। अनेक ऐतिहासिक प्रसंगांना
माझा हा महाड पोलादपूर माणगाव तालुका साक्षीदार राहिलेला आहे. इथे जमलेल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीने आज साहेबांना या संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आश्वासित करायचं आहे की 32 रायगड लोकसभा मतदारसंघ असेल किंवा 194 महाड विधानसभा मतदारसंघ असेल, या दोन्हीही निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवारच या ठिकाणी विजयी झालेला असेल, हे आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी आश्वासित करायचं आहे. साहेब, आपण या ठिकाणी कालपासून जनसंवाद यात्रेची सुरुवात केली. शिवछत्रपतींचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे, बाबासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे, तमाम महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा आज साहेब आपल्या पाठीमागे आहे. येत्या काळामध्ये आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा निष्ठावंत शिवसैनिक आपल्या रूपाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री विराजमान झालेला असेल आणि निश्चितपणाने ह्यात कोणालाही शंका नाही. साहेब, आपण कायमच या कोकणाला भरभरून दिलेला आहे. आज 18 वर्ष झाली या ठिकाणी मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही. यांनी ही कोकणातली जनता त्रस्त आहे, त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपण मुख्यमंत्री असताना निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते चक्रीवादळ असेल, याला समर्थपणे सामोरे गेलात आणि त्याचबरोबर मोडून पडलेल्या कोकणातील माणसाला उभे राहण्याचं बळ आपण दिलं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच NDRFचे निकष बदलत जवळपास या निकषांच्या तिप्पट मदत या चक्रीवादळामध्ये आपण नागरिकांना केली आणि शेतकऱ्यांना केली. त्यातून कोकणातला माणूस हा परत उभा राहिलेला आहे आणि कोकणी माणूस हे विसरलेला नाही. आणि म्हणूनच राज्याच्या राजकारणातील गद्दारी काढण्यासाठी आज सर्वजण आपल्यासोबत आहोत आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ रूपात येईपर्यंत या प्रांगणातील प्रत्येक शिवसैनिक आपल्याशी कटिबद्ध आहे आणि वचनबद्ध आहे. एवढंच आज या मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद मेळावा पोलादपूर या निमित्ताने ऐतिहासिक पोलादपूर तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत 194 महाड विधानसभा क्षेत्रातील तालुका प्रमुख, तालुका संघटक, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या स्नेहलदीदी जगताप, आदरणीय केंद्रीय मंत्री गीते साहेब, जनसंवाद मेळावा पोलादपूर उपस्थित सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मी माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे परमनंट खासदार आदरणीय आनंदजी गीते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सभागृहाला संबोधित करावं. शिवसेनेच्या पोलादपूर येथील या जनसंवाद मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेनेचे नेते सन्माननीय सुभाषजी देसाई, शिवसेना नेते सन्माननीय भास्करराव जाधव, विधानसभेतील गटनेते सन्माननीय अजय चौधरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि पोलादपूरच्या या ऐतिहासिक भूमीत या जनसंवाद मेळाव्याकरता पोलादपूर आणि महाड तालुक्यातून
उपस्थित असलेले, हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले शिवसैनिक बंधू भगिनी आणि मातांनो, काल 1 तारखेला गुरुवारी सकाळी 11 वाजता पेणपासून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात झाली. पहिली सभा पेणमध्ये झाली 11 वाजता, दुसरी सभा 3 वाजता झाली चौलला आणि शेवटची सभा झाली 6 वाजता रोह्याला. या तिन्ही सभा चढत्या क्रमानं झाल्या आणि शेवटची रोह्याची सभा ही दृष्ट लागावी अशी झाली. रोह्याच्या इतिहासातील विराट सभा काल रोह्यामध्ये संपन्न झाली. आज रायगड जिल्ह्यातील या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पहिली सभा आपल्या या पोलादपूरला भैरीच्या सहाणेवर या ठिकाणी हजारोंच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे. दुसरी सभा यानंतर म्हसळ्याला होणार आहे आणि शेवटची सभा माणगावला होणार आहे. 2 दिवसाच्या या जनसंवाद दौऱ्याचा समारोप हा माणगावच्या सभेमध्ये होणार आहे. आणि मला खात्री आहे की जसं काल चढत्या क्रमानं सगळ्या सभा झाल्या, तसा मी उद्धव साहेबांना विश्वास देतो आहे की आज सुद्धा चढत्या क्रमानं या सगळ्या सभा होणार आहेत आणि महाडमध्ये आपण विक्रम करणार आहोत. माणगावमध्ये खरं म्हणजे ही नरवीर तानाजी मालुसरेंची ही पुण्यभूमी. उमरठ हे त्यांचं गाव आणि या नरवीर तानाजी मालुसरेंच्या पुण्यभूमीमध्ये हा संवाद मेळावा इथं संपन्न होतो आहे. ज्याप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरेंची ही पुण्यभूमी आहे, तशीच साधू संतांचा वारसा लाभलेल्या वारकरी संप्रदायाची साहेब ही पुण्यभूमी आहे. हा तालुका वारकरी संप्रदायाचा तालुका म्हणून ओळखला जातो. वारकरी संप्रदायाचे अनेक फळ या तालुक्यामध्ये आहेत. मोरे माऊली आहेत, आदरेकर माऊली आहेत, ढवळे बाबा वारकरी संप्रदाय आहे, गणेशनाथ महाराजांचं गणेशनाथ संस्थान आहे, अरविंदनाथ महाराज ते चालवत आहेत, भावे महाराज वारकरी संप्रदाय आहे, लक्ष्मण मालुसरे संप्रदाय आहे, हनुमान बाबा वारकरी संप्रदाय आहे, फणसे बाबांचा संप्रदाय आहे. अशा या 8 फडानी, वारकरी फडानी साहेब हा तालुका नटलेला आणि सजलेला आहे. त्यामुळे या तालुक्यात शिवरायांची वीरश्री सुद्धा या तालुक्यामध्ये आहे आणि संतांची विभूती सुद्धा या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे शिवरायांच्या वीरश्रीनं आणि संतांच्या विभूतीनं नटलेला असा हा आपला पोलादपूर तालुका आहे. आणि या पोलादपूर तालुक्याच्या या पुण्यनगरीमध्ये, या शहरामध्ये आज आपला हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. मी आपल्याला एक विश्वास देतोय. हा विश्वास मी देण्याची आवश्यकता नाहीये. खरं म्हणजे हा विश्वास आपल्याच मनात आहे, तुमच्याच मनात आहे, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये आहे. जात पात धर्म पंथ भेद भाषा विरहित महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये हा विश्वास आहे. फक्त त्याची वाच्यता या व्यासपीठावरून मी करणार आहे. तो नंतरचा विषय आहे. पण जो विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे किंवा जी इच्छा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे, त्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आज मी या ठिकाणी व्यक्त करतोय तुमच्या साक्षीनं आणि जाहीर करतोय की 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीनंतर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे होणार आहेत. होणार ना? करायचं ना? शपथ घ्यायची ना? शब्द द्यायचा ना? ते साहेब आपण बोला. साहेब म्हणतात लोकसभेचं बोला. लोकसभेचं बोलायची काय आवश्यकता नाही आहे साहेब. आज लोकसभा आपण 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने जिंकलोत आपण. अर्थात त्याच्याकरता मी नाही उभा आहे, त्याकरता नाही इथे आलोय मी, त्याकरता इथे नाही उभा आहे. आज जनसंवाद मेळावा आहे. हा जनसंवाद मेळावा आहे. आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की या जनसंवाद मेळाव्याची सुरुवात शिवरायांचे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, या रायगडच्या पावनभूमीतून या जनसंवाद दौऱ्याची सुरुवात झालेली आहे. आणि आता हा दौरा अखंड महाराष्ट्रामध्ये आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होणार आहे. 4 आणि 5 तारखेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 2 दिवसाचा दौरा आहे. साहेब हा वारकऱ्यांचा भाग असल्यामुळे, वारकऱ्यांचा तालुका असल्यामुळे आणि आपण 100% उद्याचे मुख्यमंत्री होत असल्यामुळे मी आज आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो आहे की या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या पोलादपूर तालुक्यातील वारकऱ्यांकरता वारकरी भवन उभं करण्याचा एक इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण मुंबईमध्ये केलंय, मुंबईमध्ये आपण केलंय आणि त्यामुळे अशा प्रकारचं एखादं वारकरी भवन इथे उभं राहावं अशा प्रकारचा मनोदय मी या ठिकाणी व्यक्त करतोय. साहेब अतिशय उत्साहानं सगळे कार्यकर्ते आलेले आहेत. संपूर्ण तालुक्यातून, खेड्यापाड्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आलेत आणि जेवढे पुरुष कार्यकर्ते आहेत तेवढ्याच महिला कार्यकर्ते आहेत. तेवढ्याच महिला कार्यकर्ते आहेत. आणि साहेब मध्यंतरी एक घटना घडली महाडमध्ये, तिचा उल्लेख मुद्दामून करतोय. मला त्या घटनेचा इथे उल्लेख करायची आवश्यकता नाहीये, पण त्या घटनेनंतर आमच्या महाडच्या या रणरागिणींनी जे साडेतोड उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल त्या रणरागिणींचं मनापासून कौतुक मी आज या व्यासपीठावर इथं करतोय. साहेब आमच्या महिला देखील कुठं मागे नाही आहेत. पुरुषांच्या बरोबरीनं, शिवसैनिकांच्या बरोबरीनं महिला आघाडी सुद्धा आता मैदानामध्ये उतरायला सिद्ध झालेली आहे, किंबहुना मैदानामध्ये उतरलेली आहे. उतरलात ना? उतरणार की नाही? त्यामुळे महिला सुद्धा आता मैदानामध्ये, आमची महिला आघाडी सुद्धा मैदानामध्ये उतरायला सिद्ध झाली आहे. आणि त्याचबरोबर युवा सेना सुद्धा मैदानामध्ये उतरायला सिद्ध झालेली आहे. आणि म्हणून साहेब आपण चिंता अजिबात करू नका. ज्या दिवशी स्नेहलचा प्रवेश घेतला महाडच्या चांदे क्रीडांगणावर, विराट सभा झाली साहेब, आणि त्या प्रवेशाच्या वेळेलाच आपण स्नेहलची पुढच्या विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि म्हणून मी आज साहेब आपल्याला विश्वास देतोय, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सर्वांच्या विश्वासावर मी आज साहेबांना शब्द देतोय. देऊ ना? द्यायचा की नाही? साहेब आज आम्ही महाड पोलादपूर वासीय आपल्याला शब्द देत आहोत की पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाडचे आमदार स्नेहल जगताप ही महाडचे आमदार असल्याशिवाय राहणार नाही. आता माझी जबाबदारी संपली आहे. यानंतर आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कल्पेश पांगारे, महाड तालुक्यातील वरणचे विकास धनावडे शाखा प्रमुख, या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधून बांधून प्रवेश करत आहेत. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत.
विद्यमान आमदारांच्या ग्रामपंचायतीतील उपसरपंच आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आता समजा पुढं लागलेलं काय होतं ते. हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो चेक. महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, ज्यांच्या खांद्यावरती अत्यंत विश्वासाने साहेबांनी शिवसेनेची जबाबदारी सोपवली आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करून ज्यांनी ती सार्थ ठरवली, ज्यांनी महाराष्ट्राने ज्यांना आपला कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकारलं, जनतेतील मनातील आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आता यांचं बर ठीक आहे, आता बोलतो मी जरा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गीते साहेबांनी कालपासून मी काय काय केलं ह्याचा एक आढावा घेतला. गीते साहेब फक्त एकच शब्द थोडासा मला असं वाटतं बदलायला पाहिजे, तो म्हणजे जनसंवाद. मी जनसंवाद नाही करत आहे, मी माझ्या कुटुंबाशी संवाद करतोय. हा माझा परिवार आहे, हा माझं कुटुंब आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा माझे कुटुंब माझी जबाबदारी ही आपली मोहीम मी या सगळ्या माझ्या कुटुंबियांसाठी केली होती. आता काही जणांना त्याबद्दल सुद्धा पोटदुखी आहे, कारण तुम्ही सगळेजण म्हणजे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंबातला एक आपला सदस्य मानता. हे केवढं मोठं माझं भाग्य आहे, केवढं मोठं भाग्य आहे. आणि काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात हड सरकार आपल्या दारी. हा, सरकार आपल्या दारी म्हटल्यानंतर आता कोण बोललं ते लोक सांगतात जा तुझ्या घरी. पण रायगड, आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं. रायगडाचं वारं असं फिरणार नाही. रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठी सरकार फिरवून टाकलेत, उलथापालथ करून टाकलेले. दिल्लीला, आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे. आणि जसा आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी आहे, संतांची वीरांची, संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे. आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगीन कोंडाण्याचं, जीव गेला तरी 72, पण मी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही, भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच. त्या तानाजी मालुसरेंची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले. बरं, दुर्दैव असं आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री. नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली, नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले, पण मंत्रीपद काही मिळतच नाही. आता काय करायचं त्यांच्यासाठी? पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाही आहे, अजिबात नाही आहे. म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले, निष्ठावंत जन्माला आले, त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टकमक टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे. म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड. अरे असं कसं करणार? डोकं असलं तर कराल ना. गद्दारांचं करायचं काय खाली? अरे डोकं कुठे त्यांना, म्हणून तर गद्दारी केली. तर काय कुठले त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे? आणि दुसरा, गीते साहेब तुम्ही सांगितलं की इकडे वारकरी संप्रदाय आहे.
वारकरी संप्रदाय आहे. आता वारकरी म्हटल्यानंतर मला एक जुनं शिवसेना प्रमुखांचं वाक्य आठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही वारकरी आहात, आम्ही सुद्धा वारकरी आहोत. आम्ही कसे वारकरी? आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत. त्याच्यामुळे आपला पंथ एकच आहे, धर्म एकच आहे, झेंडा एकच आहे, पताका एकच आहे. जो भगवा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदूंचा आहे, त्या भगव्यामध्ये छेद करणारे आणि हिंदुत्वामध्ये भेद करणारे जे भारतीय जनता पक्षाचे आता गोमूत्रधारी हिंदू आलेले आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. त्यांना त्यांची जागा दाखवायची. मला आनंद आहे की मी हा एक परिवार संवाद दौरा सुरू केला, कुटुंब संवाद दौरा सुरू केला. त्याच्यामुळे मला सगळे माझ्या कुटुंबातले लोक भेटत आहेत आणि खात्री देत आहेत, जसं रायगडमधनं सुद्धा आपलाच खासदार येणार, आलाच पाहिजे, आणलाच पाहिजे. कारण का आणायचा? काल अर्थसंकल्प जाहीर झाला, त्याच्यावरती मला जे काय बोलायचं ते मी बोललोय. मोदी गॅरंटीबद्दल सुद्धा बोललोय, ऐकलं ना तुम्ही? मोदीजी आपले पंतप्रधान, गेल्या 2 वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच. असं काही नाही की ते एकट्याच्या जीवावरती पंतप्रधान झाले. शिवसेना तुमच्या अडचणीच्या काळामध्ये जर शिवसेना प्रमुख तुमच्या सोबत उभे राहिले नसते, पाठी उभे राहिले नसते, तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते हे लक्षात ठेवा जरा. हे शिवसेना प्रमुखांचं, शिवसेनेचं ऋण हे विसरू नका. पण मोठं सांगतात की मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे. मोदी गॅरंटी म्हणजे कोणती गॅरंटी? कि भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नहीं होगा, मेरी मोदी गॅरंटी है. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुम्ही घाबरवलं, ईडी सोडली, सीबीआय सोडलं, इन्कम टॅक्स सोडलं. माझा जाहीर प्रश्न आहे, तुम्ही आज आमच्या लोकांना त्रास देत आहेत. रवींद्र वायकरच्या घरी माणसं पाठवत आहेत, किशोरी पेडणेकरच्या मागे लावलेत, अनिल परबच्या मागे लावलेत. साध्या शिवसैनिकांच्या घरामध्ये अगदी काही प्रसंगी मुंबईतल्या झोपडीमध्ये सुद्धा यांची पथकं गेली होती. मग ज्यांच्यावरती तुम्ही आरोप केले होते, तुमचेच ते तोतले, त्यांनी आरोप केले होते आणि ते तुमच्या पक्षात आल्यानंतर किती जणांच्या चौकशा सुरू आहेत. जसं वायकरना ईडी ऑफिसमध्ये बोलवत आहे, रोहित पवारला बोलवत आहे, संजय राऊतच्या भावाला बोलवलं, किशोर पेडणेकरांना बोलवत आहेत, तसं तुमच्यावरती ज्यांनी आरोप केले होते आणि ज्यांच्या घरी अगदी तुमचे सीमा सुरक्षा दलातले जवान घेऊन तुम्ही धाडी टाकल्या होत्या, आता त्यांनीच एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ज्यांनी धाड टाकली होती तेच आता माझे रक्षक म्हणून माझ्या समोर, माझ्या भोवती असतात. ही मोदी गॅरंटी? हा कोणता प्रकार आहे? भ्रष्टाचार मी निर्मूलन करणार. भ्रष्टाचार म्हणजे जेवढे भ्रष्टाचारी येते ते भाजपात घेत आहेत. बघा झाले की नाही, भारत स्वच्छ, सगळे पक्ष भ्रष्टाचार मुक्त झाले. कारण जेवढे भ्रष्ट तुमच्या पक्षात होते ती मी माझ्याकडे घेतले. म्हणजे कदाचित ते वारकरी पंथातले लोक आले आहेत, ते सांगू शकतील की काही असं म्हणतात, काही जणांची एक दिव्य शक्ती असते की दुसऱ्याचा आजार आपल्यावरती घेतात. तसं हे दुसऱ्याचा भ्रष्टाचार स्वतःवरती घेतात आणि त्यांना पावन करून टाकतात. वॉशिंग मशीन, ही मोदी गॅरंटी. मग 10 वर्ष झाली तुम्हाला. 14 साली तुम्हाला काय काय योजना दिल्या होत्या? जनधन योजना, ही योजना, ती योजना, उज्ज्वला योजना. त्यातल्या किती योजना पूर्ण झाल्या? ती मोदी गॅरंटी आम्हाला दाखवा. जल जीवन मिशन किती पूर्ण झालं? उज्ज्वला योजना किती? तुम्ही ग्रामीण भागातल्या महिला पण आहेत ना इकडे, किती तुम्हाला? मला खरंच आनंद होईल की सगळ्या जणींनी हात वर केला की होय आम्हाला याचा लाभ झाला, तर मला खरंच आनंद वाटेल. उज्ज्वला योजनेचा लाभ किती जणींना झाला मला हात वर करून दाखवा. तुम्हाला झाला लाभ? उज्ज्वला योजना लाभ झाला तर वर करा हात, नसेल झाला तर नका करू. मग कुठे उज्ज्वला योजना? इकडे शेतकरी आलेत, शेतकरी आहेत की नाही? पीक विम्याचे तुम्हाला किती फायदा झाला हात वर करून सांगा. पीक विमा मिळतोय? आपत्तीकालीन जी काय मदत, अवकाळीची मदत झाले या सरकारने केले? बरं, मी मुख्यमंत्री असताना जी इथे संकट किती होतं, कारण मला कल्पना आहे हा किनारपट्टीचा जो भाग आहे तिकडे संकट मोठं होतं, पण इतर वेळेला जे काय आपत्ती आली आणि जी मदत आपल्या सरकारने जाहीर केली होती ती मिळाली होती की नव्हती? मग हा जर का जो प्रकार आहे, ह्याला आम्ही कुठे म्हणतोय गॅरंटी? आम्ही काम प्रामाणिकपणाने करतो. जे काय माझ्यावरती जबाबदारी आली होती ती मी जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडली. मुख्यमंत्री असताना सुद्धा करोनाच्या काळामध्ये जे आपण काम केलं, माझं आव्हान आहे, तुम्हाला चौकशी करायची असेल ना मुंबई महापालिकेची नका करू, PM केअर
फंड जो तुम्ही जमा केला ना, लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याचा पहिला हिशोब द्या, मग माझ्या मुंबई महापालिकेला हात लावा. कारण आता मुंबई महापालिकेतले ऑफिसर त्यांनी आज हायकोर्टात ते गेले, तशी मी बातमी वाचली की हे काय कशासाठी आमची चौकशी करताय. बरं, एपिडेमिक ऍक्ट म्हणून जो काही कायदा आहे तो आपण त्या काळामध्ये एक सुरू केला, म्हणजे इंग्रजांच्या काळातला कायदा एपिडेमिक ऍक्ट म्हणजे साथ निवारणासाठी जो असतो, त्या कायद्यामध्ये खरं म्हटलं तर टेंडर बिंडर गोष्टी नसतात, पण तरी देखील आपण टेंडरनी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या होत्या. पण किशोरी पेडणेकरच्या मागे लागलेत. महापौर होत्या महापौर जरूर होत्या, पण ते जे काही पैसे दिले गेले त्याच्यावरती सही ही तत्कालीन आयुक्ताची होती. त्या आयुक्ताला का नाही अटक करत? का तो आयुक्त तुमच्या पदरी आला म्हणून तो पवित्र झाला? आज जे गेले 1.5-2 वर्ष म्हणजे मुंबई महापालिकेत कारभार चाललेला आहे. मी तुम्हाला का सांगतो, कारण मुंबई महापालिकेत आता 2 वर्ष जो घोटाळा करतायत ते प्रशासकीय घोटाळा आहे. तो आज सुद्धा मुंबईचं बजेट हे कोण मंजूर करणार? स्वतःच मांडणार आणि स्वतःच मंजूर करणार. जसं मुंबईमध्ये ते घोटाळे करतायत तसं एक 2-3 दिवसापूर्वी बाहेरच्या राज्यात म्हणजे देशभर चालू आहे. असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशभर सुरू आहे. चंदीगडचा महापौर कसा निवडला तुम्हाला माहिती आहे? वाचलत? मतदानामध्ये 20 मतं या आप आणि त्या काँग्रेसच्या आघाडीला मिळणार होती. त्यांनी एक निवडणूक अधिकारी बसवला, त्याचं व्हिडिओ मिळालं की त्यांनीच काहीतरी केल्या खुणा आणि सरळ 20 मधली 8 मतं बाद करून टाकली आणि भाजपचा महापौर जिंकला म्हणून जाहीर करून टाकला. मग एवढा लोकशाहीचा मुर्दा तुम्ही डोळ्यात देखत पाडताय आणि आम्ही काही करायचं नाही. बिहारमध्ये, त्या झारखंडमध्ये सुद्धा त्या सोरेनला अटक केली. इकडे मात्र त्यांच्या बरोबर गेले, त्याने उपमुख्यमंत्री करून क्लीन चिट. बरं, त्यांना क्लीन चिट दिली, कधी दिली, काय दिली? मग प्रफुल्ल पटेलला कसा तुमच्या बरोबर घेतलात? प्रफुल्ल पटेल, मी अगदी नागपूरचं अधिवेशन सुरू असताना बोललो होतो, इक्बाल मिर्ची बरोबर त्यांनी व्यवहार केला म्हणून तुम्ही त्याची ऑफिसची प्रॉपर्टी जप्त केली. तिथे आता ईडीचं कार्यालय आहे. मग प्रफुल्ल पटेलवरती कारवाई केली असताना आणि देशद्रोह्यांबरोबर त्यांनी व्यवहार केलेला हे सिद्ध झालं, गैरव्यवहार केला हे तुम्ही सिद्ध केलं म्हणून त्याची जी मालमत्ता सीज केली आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याबरोबर आल्यानंतर सगळं माफ. कुठे गेली चौकशी? मग मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्यावरती यांनी धाडी टाकल्या होत्या, ज्यांच्यावरती आरोप केले होते, जे त्यांच्या सोबत गेले ते सगळे मुक्त. म्हणजे हीच मोदी गॅरंटी आहे. भ्रष्टाचार करा, खाओ पिओ और मेरे पास आ जाओ, बिंदास सो जाओ, ईडी बीडी कुछ उखाड़ नहीं सकता आपका, मेरी गॅरंटी आहे. जे तुमच्याकडे धाड टाकायला आले होते तेच तुमच्या घरी येऊन झाडू मारतील, ये मेरी गॅरंटी आहे. तर तिकडे मेघालय, मिझोराम कुठलं ते कोनराड संगमा, त्यावेळेला प्रचाराला मी मुद्दामून सांगतोय कारण हल्ली आपण काही गोष्टी विसरून जातो. रोज एवढ्या अडचणी आणि सगळ्या विवंचना असतात की आपण सगळे म्हणतो मरे नका, काय करतोय, माझं कसं करायचंय, मला नाही सुधरत, ह्याचं कुठे मी बघायला जाऊ. त्या संगमावरती अमित शहाचं भाषण आहे. अमित शहा बोलले होते तिकडे की देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्ट सरकार हे संगमाचं आहे. मग निवडणुका झाल्या आणि संगमाने अशी एक गोळी दिली की भाजपला सोबत घेतला. आता भ्रष्टाचाराचं काय झालं? का भ्रष्टाचारामध्ये भाजप पण सामील झाला? का ही मोदी गॅरंटी आहे? अरे होने दो यार, अपने पास आया तो सब कुछ भूल जाओ, मोदी गॅरंटी आहे. या सगळ्या थोतांडाला आता आपल्याला एक चोख उत्तर द्यायचंय. शेतकऱ्यांचा जो मी तुम्हाला विषय सांगत होतो की नाशिकमध्ये आता हे कधी, कारण गेले 2-3 वर्ष आपत्ती मागून आपत्ती येतेच आहे. एक माझ्याकडे व्हिडिओ आला आहे नाशिकच्या शेतकऱ्याचा, तो सांगतोय त्यांनी, मला वाटतं प्रांत कार्यालयावरती एका शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर ती प्रेतयात्रा घेऊन गेली आणि त्यांनी काय सांगितलं की शेतकरी रोज आत्महत्या करतायत. म्हणजे असं दुर्दैवाने असं झालेलं आहे की रोज मरे त्याला कोण रडे. अरे काय, शेतकरी आहे ना, मरण्यासाठी त्याचा जन्म झालेला आहे, मरतोय, त्याला अवकाळीची मदत मिळत नाही, त्याच्या डोक्यावरती कर्ज साठतंय, पीक विमा योजना मिळत नाही, कधी कधी बोगस बियाणं मिळतं त्याच्यामध्ये तो संपून जातो, आपत्ती येते, काही मिळत नाही. आणि त्यांनी सांगितलं की आमचं म्हणणं हे सरकारच्या कानी कोण घालणार? कारण ज्यांनी घालायचं जे दिल्लीत गेले ते मूग गिळून, मी म्हटलं मूग गिळून नाही, खोके गिळून गप्प बसलेले आहेत. इथले जे गेलेत दिल्लीमध्ये ते का बोलत नाहीत? महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत, का आवाज उठवत नाहीत? महाराष्ट्रामधून जे सरकारमध्ये मंत्री आहेत का या विषयावरती राजीनामा देत नाहीत की माझा महाराष्ट्र हा संकटात आहे? जसं तुम्ही तानाजी मालुसरे वगैरे ही सगळी नावं घेतली तशी आता
काही वर्षांपूर्वीचे म्हणजे 60 वर्ष झाली असतील, चिंतामणराव देशमुख, CD देशमुख माहिती आहेत ना तुम्हाला? मार्चच ना, मग नाटे भागातले CD देशमुखना कसं विसरता येईल? कारण आज जसे पंतप्रधान बसले तेव्हा नेहरू होते आणि नेहरूंचा सुद्धा एक दरारा होता. नेहरूंसमोर कोणाची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं ते आधी आंदोलन पेटलं असताना मोरारजी देसाईने बेछूट गोळीबार केला आणि मराठी माणसाचे मुर्दे पाडले. होय, हत्याच केली मराठी माणसाची त्यांनी. आणि त्याची चौकशी करा म्हणून मागणी केली लोकसभेत. नेहरूने नकार दिला आणि त्यावेळेला हे आपले CD देशमुख म्हणजे ह्याच जिल्ह्याचे एक पुत्र सुपुत्र त्यांनी नेहरूंना तोंडावर सांगितलं की माझ्या महाराष्ट्रामध्ये जो गोळीबार झाला त्याची चौकशी करायला तुम्ही नकार देताय म्हणजे तुमचा महाराष्ट्राबद्दल आकस आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही, हा घ्या माझा राजीनामा. तसा एक तरी मंत्री आता देतील, कारण द्यावाच लागणार, पुन्हा निवडून नाही येणार. 2 महिन्यात राजीनामा दिला तर कदाचित हिरो बनण्याचं नाटक होईल. पण हे जे तुमचे नॅपकिन वीर आहेत, इथल्या व्यावसायिकांना सुद्धा ते त्रास देतात असं माझ्या कानावर आलं. येऊ दे, सरकार बघतो यांचं कसं करायचं, तो नॅपकिनच पिळून टाकतो. पण त्यांची जेव्हा साक्ष चालली होती या लवादासमोर, त्यांना आपल्या वकिलांनी विचारलं तुम्ही सुरतला का गेला होतात? आता सुरतला का गेलो तर काय उत्तर दिलं त्यांनी माहितीये तुम्हाला? आलं, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते. अरे नालायक माणसा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही. बरं, आमचे छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते ते स्वराज्यासाठी आणि इंग्रजांची वखार लुटायला गेले होते. आणि हे सुरतला गेले, हे महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या पायी घालीन लोटांगण करायला गेले होते. हा फरक आहे मोठा. महाराजांचं सुरतला जाणं होतं ते महाराष्ट्रासाठी, स्वराज्यासाठी होतं. आणि हे महाराजांनी दिलेलं स्वराज्य हे लुबाडतायत, ओरबाडतायत, त्यांना त्यांच्यासमोर शेपूट हलवायला हे गेले होते. हा फरक आहे. मग कशाला सांगते तुम्ही? एक तर तुमच्या डोळ्यात देखत म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत. महाराष्ट्र ओरबाडला जातोय, महाराष्ट्र लुटला जातोय. आणि ते म्हणजे मला गुजराती समाजाबद्दल अजिबात अडी नाहीये. इकडे सुद्धा गुजराती बांधव आले असतील, वर्षानुवर्ष राहत आहेत. पण आज जे काही दिल्लीश्वर बसलेले आहेत ते देश, संपूर्ण देश एका बाजूला आणि गुजरात एका बाजूला, असं जे काही विभाजन करतात कळत नकळत, ते फार घातक आहे. गुजराती समाज माझा देशभर पसरलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तो दुधात साखर विरघळावी तसं तो मिळून मिसळून गेलेला आहे. वर्षानुवर्ष राहत आहेत, आपल्यासारखं मराठी बोलतायत, व्यवसायासाठी आले, काम धंद्यासाठी आले, त्यांची मुलं बाळ, त्यांच्या अनेक पिढ्या इकडे कामधंदा करतायत. सगळं तुम्ही ओरबाडून तिकडे घेऊन जाताय. मग इथल्या लोकांनी करायचं काय? बरं, आमचं काय म्हणणं आहे, गुजरातला तुम्हाला समृद्ध करायचं आहे ना. कारण सेनापती बापट बोलले होते, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. प्रत्येक वेळेला संकट काळामध्ये महाराष्ट्र धावून जातो देश वाचवायला. आणि आमचे मोदीजी म्हणतात गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. करा, जरूर करा. तुम्ही नवीन नवीन कल्पना, आता व्हायब्रंट गुजरात केलं ना, आणा ना नवीन कंपन्या. आम्ही कुठे काय म्हणतोय? दावोसला आता जे काय भरला होता सगळा मेळा, आणा नवीन कंपन्या. पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्या कंपन्या होत्या, मग ते डायमंड मार्केट असेल, बल्क ड्रग पार्क असेल, आणखीन काही गोष्टी असतील, हे तुम्ही गुजरातला घेऊन जाताय. फिल्मफेअरचं फंक्शन सुद्धा ते गुजरातला घेऊन गेले, क्रिकेटची फायनलची मॅच गुजरातला घेऊन गेले, सगळंच घेऊन जात आहेत. म्हणजे महाराष्ट्र कंगाल करायचा आणि गुजरातची भरभराट करायची असं नाही चालणार. हे नाही चालणार. गुजरातला जरूर करा, पण माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं जर तुम्ही लुबाडण्याचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्रातले सगळे वीर आहेत आणि तुम्ही आहात, होऊन जाऊ दे, एकदा होऊन जाऊ दे. हा प्रश्न गीतेसाहेब तुम्ही बोललात, तुमच्या भावना, तुमचं सगळ्यांचं प्रेम समजू शकतो. उद्धवजी ठाकरे परत मुख्यमंत्री झाले पाहिजेत. नाही, मी माझ्यासाठी नाही लढत आहे. माझी तळमळ जी आहे, मला जर मुख्यमंत्री पदासाठी मी चिकटून राहायचं ठरवलं असतं तर मी राजीनामा दिला नसता. आणि कोर्टाने सुद्धा सांगितले की जर राजीनामा दिला नसता तर उद्धव ठाकरेंना आम्ही पुन्हा मुख्यमंत्री करू शकलो असतो. पण मला त्या गोष्टीचा मोहच नव्हता, नाही तर चिकटलं असतो मी. ज्या गोष्टीचा मोहच नाही मला, ते तुम्ही काय माझ्याकडनं काढताय? पण जेव्हा माझ्यावरती जबाबदारी आली, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणाने पार पाडली होती.
आणि तीच जबाबदारी आहे मी आता पाहतोय. मी मुख्यमंत्री नाही, माझ्याकडे पक्ष नाही, माझ्याकडे चिन्ह नाही, माझे वडील सुद्धा हे चोरतायत, स्वतःच्या वडिलांचा अभिमान नाही, अशी ही अवलाद. अरे जर तुमच्या मर्दानगी असेल तर माझ्या वडिलांचे फोटो लावण्याच्या ऐवजी स्वतःच्या वडिलांचे लावा आणि एक मत मिळून दाखवा तुमच्या वडिलांचं कर्तृत्व. पण ना भारतीय जनता पक्षाकडे कोणी नेता आहे की ज्याच्या नावावर आज मतं मिळतील, ना आजपर्यंत कोणी आदर्श निर्माण केले, ना विचार दिले. मग बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट चोरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चोरा, सुभाष बाबू चोरा, सगळंच, सरदार वल्लभभाई पटेल चोरा. अरे चोर बाजार मांडलाय तुम्ही, पक्ष कुठे तुमचा? हा चोर बाजार आहे, पक्षच नाहीये. जे विचार शिवसेना प्रमुखांनी दिले म्हणून आज सुद्धा, जे विचार माझ्या आजोबांनी दिले म्हणून आज सुद्धा, आणि जे काम मी करतोय म्हणून तुम्ही सगळेजण माझ्याकडे काहीही नसताना येता आहात, प्रेम करता आहात. ह्याला म्हणतात भाग्य, ह्याला म्हणतात नशीब. आणि म्हणे घराणेशाही आहे, घराणेशाही नाही, मी घराण्याची परंपरा मानणार आहे आणि मला अभिमान आहे माझ्या घराण्याचा, माझ्या पूर्वजांचा मला अभिमान आहे. आणि तुम्हाला सुद्धा असला पाहिजे, कारण आई वडील, मी देव बघितलेला नाहीये, देव मानतो पण बघितलेलं नाहीये, पण देव बघितलं तो माझ्या आई वडिलांच्या रूपामध्ये, कारण त्यांनी मला जन्म दिला आणि त्यांच्यामुळे मी जग बघू शकतो. गुरुदेव भव पितृदेव भव ही माझी संस्कृती आहे, हे संस्कार आहे. पण ज्याला काही परिवाराशी काही देणं घेणं नाही, तो माझ्या घराणेशाहीवर तर बोलतोय. मग घराणेशाहीबद्दल तुम्हाला एवढा तिटकारा असेल तर इकडे डबल गद्दारी झालेली आहे. पलीकडच्या इथले आमदार, नाही इथलं ना, श्रीवर्धन ना, रायगड पण मतदारसंघ, श्रीवर्धन, त्याच्यानंतर रायगड, म्हणजे इकडे खासदार, त्यांची मुलगी, त्यांची मुलं, सगळं घराण्याच्या घराणं हे तुम्हाला चालतं. मग आज त्यांनी जाहीर करावं की या घराण्यातल्या एकाला सुद्धा तिकीट देणार नाही. बघा ते घराणं तुमच्या सोबत राहतं का? नाही, दलाल वगैरे हे पण त्यांचाच पक्ष झालाय, तो आता त्यांचाच पक्ष झालाय. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत कठीण काळामध्ये राहणारे मित्र, त्यांना तुम्ही घराणेशाही म्हणून दूर करतात आणि तुम्ही ही गद्दारांची घराणेशाही, गद्दारांची पिलावळ ही तुम्हाला चालते, कारण तुमची पालखी वाहतात म्हणून. आम्ही ज्ञानोबाची पालखी वाहू, तुकोबाची वाहू, शिवाजी महाराजांची वाहू, भवानी मातेची वाहू, पण भाजपची पालखी नाही वाहणार, अजिबात नाही. आम्ही तुमच्या पालखीचे भोई नाही आहोत. हे भोई तुमची घराणीच्या घराणी असतील, पण मग त्यांनी सांगावं की या घराणेशाहीला विरोध करताना, माझ्या घराणेशाहीला विरोध करता तर तटकरेंच्या घराणेशाहीला तुमचा विरोध आहे की नाही, हे मोदींनी पहिले सांगावं. नाही, सगळंच आहे ते. आता थोडं सिंचन तिकडे झालं म्हणून त्यांना क्लीन चिट मिळाली, हेच तर मी म्हणतोय मोदी गॅरंटी. आधी सगळे सिंचन घोटाळा असेल, तो सगळा शिखर बँकेतला असेल, आणखीन काही असेल, सगळे घोटाळ्यांचे आरोप केले. स्वतः पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशमध्ये, मला वाटतं एनसीपी, मध्य प्रदेशमध्येच ना, एनसीपी वरती 70,000 कोटीचा घोटाळा आरोप केले आणि 8 दिवसामध्ये हा सगळा कंपू त्यांच्यात गेला. म्हणजे तुम्ही किती पैसे खा, साधे सुधे नाही घ्यायचे. म्हणजे किशोरी पेडणेकरांवरती वगैरे जे काही आरोप आहेत, एक तर एक पैसा खाल्लेला नाहीये. वायकरांवरती आरोप आहे, किती पैसे खाल्ले असं तुमच्यावर आरोप आहे. एवढे हेड किती खाल्ले? 1000 कोटी. ये तुला मुख्यमंत्री करतो, तुला उपमुख्यमंत्री करतो, कुछ नहीं होगा. अरे यार, ईडी बीडी सब झाडू लगाएंगे, मेरी गॅरंटी आहे. हा सगळं भ्रष्ट जनतेचा पक्ष, फेकडांचा पक्ष, भाकडांचा पक्ष, काल सांगितलं इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या बेडकांचा पक्ष. किती लावायचं? बीजेपी बीजेपी बीजेपी, म्हणजे सगळी बाराखडी संपेल, पण तरी यांची जी काही वृत्ती आहे ती संपणार नाही. पण ती संपू तुम्ही शकता. गेल्या वेळेला लोकसभेला मी चालू होतो यांना पंतप्रधान करा म्हणून, आता मी चालू की आपल्याला आता हुकुमशाही नको म्हणून. जर पुन्हा, म्हणजे मी काल सांगितलं 26 जानेवारीला कालच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो, म्हटलं खरंच ही प्रार्थनाच करावी लागेल, कारण आत्ता निवडणुकीत पुन्हा जर का ते आले तर कदाचित पुढच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिनच येणार नाही. हे घटना पायदळी तुडवतायत, घटनेचा भर दिवसा मुर्दा पाडतायत, लोकशाहीचा मुर्दा पाडतायत, संपूर्ण सगळ्यांवरती दबाव आणतायत. जे जे विरोधी पक्षात आहेत, अरे माझा पक्ष चोरलात, सगळं चोरलं, मग आता माझ्या लोकांच्या मागे का लागता? तुम्ही 400 पार होणार आहात ना, मग व्हा ना 400 पार, बघतो ना आम्ही. आता तर आम्ही तुम्ही 400 पार कसे होतात तेच बघतो. माझ्या साध्या साध्या लोकांवरती जुन्या जुन्या पोलीस केसेस काढून त्रास देत आहेत, जुन्या जुन्या कुठल्या तरी केसेस काढून इन्कम टॅक्सच्या नोटिसी पाठवत आहेत.
मग तुमच्याकडे सगळे टोणगे आलेत, बाजार बुणगे आलेत, त्यांच्या केसेसचा सुद्धा आम्हाला जसं एक 8-10 दिवसापूर्वी जो लवादाने न्याय दिला, निकाल दिला, न्याय नाही दिला, निकाल दिला, त्याचं भांडाफोड आम्ही जनता न्यायालयात केलं, तसंच मग तुमच्याकडे आलेल्या या सगळ्या भ्रष्ट लोकांचा भांडाफोड आम्हाला जनतेच्या समोर करावं लागेल. आणि मग मला विचारायचंय, विरोधी पक्षात आहेत, हेमंत सोरेनला अटक केली, नितीश कुमार तुमच्याकडे आल्यावरती सगळं साफ, त्यांच्या सुद्धा आप्तसोक्यांवरती ज्या धाडी पडल्या होत्या त्याचं पुढे काय करणार? लालू प्रसादला लगेच समन्स, तेजस्वी यादवला समन्स, इकडे रोहित पवारला समन्स, आमच्या किशोरीताई असतील सगळ्यांना समन्स. मग भारतीय जनता पक्षामध्ये जे काही भ्रष्ट आहेत, ईडीच्या कारवाया, इन्कम टॅक्सच्या कारवाया, CBIच्या कारवाया, ह्या संपूर्ण देशात किती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती सुरू आहेत, किती भारतीय जनता पक्षाचे पत्ते हे ईडी कार्यालयाला माहिती आहेत, याची यादी जाहीर करा. याची करा जाहीर, होऊ द्या सगळं. एकदा काय करायचं ना ते करा. आणि त्याच्याच बरोबरीने PM केअर फंडाचा जो काही घोटाळा आहे त्याचा सगळा वृत्तांत येणं आणि देणं हे सुद्धा जाहीर करा. तर आम्ही मानू की तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू इच्छिता. माझं म्हणणं पटतंय की नाही पटत? का उगाच त्यांच्यावरती आग पाखडतोय, मी टीका करतोय, काहीतरी विद्वेषाने बोलतोय? नाही, मी सत्य आहे ते बोलतोय. आणि सत्य नेहमी कटू असतं. आणि मला असं वाटतं की कटू असलं तरी सत्य सांगणारा हा कोणतरी मित्र लागतो. हे आम्ही त्यांच्यासोबत होतो, त्यांना वाटलं हा आपला विरोधक आहे. मग तुम्हाला नुसतं भलामण करणारे भक्त पाहिजे असतील. आम्ही भक्त आहोत, पण आम्ही शिवबाचे भक्त आहोत, आम्ही भारत मातेचे भक्त आहोत. आम्ही कोणत्याही व्यक्तीचे भक्त नाही, अजिबात नाही. आणि तसेच सगळे तुम्ही सुद्धा देशभक्त आहात. हा देश आपल्याला वाचवायचा आहे. नुसतं कोणाला तरी मला मुख्यमंत्री करायचे, गीते साहेबांना खासदार करायचे, स्नेहलताईला आमदार करायचे, आणि नवगणेला आमदार करायचे, आणखीन आमदार करायचे, ही एवढीच नाही आहे लढाई. तर तुम्हाला न्याय हक्कासाठी लढणारा तुमचा हक्काचा प्रतिनिधी तिकडे पाठवायचा आहे, की जेणेकरून आपण जे काही का मोठ्या लढाईनंतर आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळवलंय, त्या स्वातंत्र्य लढ्यात आता ते स्वातंत्र्य सैनिक पण पिढीनुसार गेले सगळे, जवळपास कुठेतरी थोडेसे राहिले असतील. पण त्यांनी जर का तेव्हा कष्ट घेतले नसते, जर का त्यांनी तुरुंगवास भोगला नसता, आता हे ईडीच्या भीतीने सगळे पलटायत. ईडी आली, पण तेव्हा इंग्रजांचा तुरुंगवास होता. एकदा तुरुंगात गेल्यानंतर जसं सावरकर अंदमानला जायचं माहिती होतं, अंदमानमधनं कोण परत येईल अपेक्षा नव्हती, तरी सुद्धा त्यांनी तुरुंगवास भोगला. असे असंख्य हजारो लाखो, त्यांचं काय नाव सुद्धा नसेल, ते इंग्रजांच्या जुलमामुळे कदाचित वारले असतील, गेले असतील, किंवा आयुष्यभर तुरुंगात चढले असतील. पण त्यांनी कष्ट नसते घेतले तर आज आपण भारत माता की जय बोलू शकलो नसतो. हे त्यांचे उपकार आपण विसरता कामा नये. हे त्यांचे उपकार आहेत. आणि त्यांचे उपकार जर का नुसते आपण डोळ्यात देखत माझ्या भारत मातेच्या हातामध्ये पुन्हा स्वकीयांच्या बेड्या पडणार असतील आणि आपण थंड डोक्याने बघणार असू, तर ते म्हणतील अरे ह्या नालायकांसाठी मी माझा जीव दिला, हे नालायक आहेत, ह्यांच्यासाठी मी जीव नसता दिला तरी बरं झालं असतं, कारण हे स्वातंत्र्य भोगण्याच्या लायकीचेच नाही आहेत. माझ्या कपाळावरती मी तो शिक्का नाही मारून घेणार, अजिबात नाही. जेवढी काय माझी ताकद आहे ती मी माझ्या देशासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी कारणीभूत लावणार. आणि जोपर्यंत तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात, मला परवा नाही कोणी समोर उभा राहिला तरी देशभक्त नेहमी जिंकतो, देशद्रोही नेहमी हारतो. आणि त्याच्यासाठी आज हा जो माझा कुटुंब संवाद दौरा आहे, तो दौरा मी पुढे पुढे घेऊन चाललेलो आहे. पण ही लढाई साधी समजू नका. जसं त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या कामाला लागा, मी तुम्हाला सांगतो निवडणुकीच्या कामाला लागा. काय करणार म्हणजे सांगा काय करणार निवडणुकीचं काम? निवडणूक अजून जाहीर नाही झाली, मी आज तुम्हाला सांगतोय निवडणुकीच्या कामाला लागा. म्हणजे काय करणार? उद्धव ठाकरेंनी आदेश दिले सगळ्यांनी निवडणुकीच्या कामाला लागा. नाही, काम मोठं आहे. ज्याप्रमाणे आता ते गावागावामध्ये ते मोदी सरकारचा रथ फिरतोय ना, सरकार आपल्या दारी थापामारी, पण गावागावात मोदी सरकारचा रथ गावकरी अडवत आहेत, शेतकरी अडवत आहेत आणि त्यांना परत पाठवत आहेत की अरे तू बोलतोय, अरे काल तर मी बातमी वाचली, नगरमध्ये त्या खासदाराला सांगितलं एका शेतकऱ्याने, अहो आम्हाला तुम्ही योजना जाहीर केल्या त्या नाही मिळाल्या. मग एक जण गर्दीतनं बोललाय याला खेटराचे माळ घाला. मग ही जी चर्चा आहे ना, मी जो तुम्हाला कार्यक्रम दिला होता होऊ दे चर्चा, जसं 2014 साली मोदीजीने आणली होती चाय पे चर्चा, तसं तुम्ही सुरू करा होऊ दे चर्चा. घेऊन बसा 10 वर्षाचा आढावा. 14 साली काय सांगितलं होतं, अच्छे दिन आएंगे, आले का? तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार, आले का?
शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार का? उज्ज्वला योजनेमध्ये एवढे सिलेंडर फुकट मिळाले का? जनधन योजनेमध्ये एवढे पैसे मिळाले का? पीक विमा प्रधानमंत्री फसल विमा योजना मिळाली का? काहीच नाही मिळालेलं. मग हे होऊ दे चर्चा. ही कसली गॅरंटी? मी फक्त बोलेन पण देणार काहीच नाही, ये मेरी गॅरंटी आहे. जो बोलूंगा वो झूठ बोलूंगा, मेरी गॅरंटी आहे. ही गॅरंटी हे निवडणुकीचं काम आहे. लोकांमध्ये जागा करत आहे ना. मोठमोठ्या सभा घेऊ नका, पण जिथे जिथे महिला असतील जा तुम्ही. आता आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका आहेत. सीतारामनबाईंनी काल जाहीर केलं की आम्ही तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी काम करणाऱ्या 4च जाती आहेत. मग अंगणवाडी सेविका संप करतायत, त्या महिला नाही आहेत. आशा सेविकांना सगळं काही मिळते का बघा. शेतकऱ्याला त्यांचं जे काय मिळायला पाहिजे, हक्काचं मिळायला पाहिजे, मिळते का? मग कुठे 10 वर्ष केलं काय? आत्ता तुम्हाला कळलं या देशामध्ये 4 जाती आहेत. मग महाराष्ट्रामध्ये जातनिहाय सर्वेक्षण का करताय तुम्ही? मग जर घरी कोणाला जातनिहाय सर्वेक्षणाला तुमची जात काय? मी महिला, मी तरुण, मी शेतकरी, पण बहुतेकांची जात ते सांगतील गरीब. मग ह्या जातीवरती तुम्ही आरक्षण देणार का? ह्या जातीवरती तुम्ही काम करणार म्हणजे नेमकं काय करणार हे विचारा तुम्ही. मग तुमच्याकडे जेव्हा त्यांचे नेते येतील तेव्हा त्यांना विचारा, बाबा तुला आज साक्षात्कार झाला. निवडून येताना तुम्हाला 4 जाती दिसतात, निवडून आल्यानंतर तुम्हाला फक्त सुटाबुटातल्या जाती दिसतात. तुमचे मित्र म्हणजे देश नाही, देश म्हणजे माझी जनता, माझ्या समोर बसलेली ही माझी जनता आहे आणि ह्यांच्यासाठी काम करा. तुमच्या मित्रासाठी काम करू नका. घराणेशाहीवरती टीका जरूर करा, पण आम्ही तुमच्या मित्रशाहीवरती टीका करतो. सगळं काही तुमच्या मित्राला, सगळं काही मित्राला. कोण मित्र तुम्हाला माहिती आहे की नाही? बरं झालं मला सांगितलं. पण वापरून तुम्हाला घ्यायचं, मतं तुमची, म्हणजे मत तुमचं आणि किंमत त्यांची. मत तुमचं आणि किंमत त्यांना, हे नाही चालणार. आता तुम्हाला हिंमत दाखवावी लागेल. आणि याच्या पुढे इकडे मी तर म्हणेन, अगदी भाजपची सुद्धा कार्यकर्ते असतील, आजूबाजूला असतील, टीव्हीवरनं बघत असतील, RSSचे कार्यकर्ते असतील. RSSने सुद्धा पिढ्यानपिढ्या यांना मजबूत करण्यात घालवले आहेत. आयुष्य बर्बाद झालेले आहेत त्यांची. घरदार काही तर अविवाहित राहिले, घरदार संसार सगळं मोडून टाकलं त्यांनी. पण नाही, हिंदुत्व हे हिंदुत्व नाही, अजिबात नाही. मी हुकुमशाहीला हिंदुत्व मानणार नाही, अजिबात नाही. पण त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की जे सगळं पक्ष चोरणारं तुमचं हिंदुत्व आहे का? पक्ष फोडणारं तुमचं हिंदुत्व आहे का? हिंदूंमध्ये भेदभाव करणारं तुमचं हिंदुत्व आहे का? आणि पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातात देणारं, पुढच्या पिढ्या केवळ आमच्या नाही, त्याच्यात RSSच्या पण आल्या, भाजपच्या पण आल्या, ज्यांच्या अंधभक्तांच्या सुद्धा आल्या. या सगळ्या पिढ्या ह्या तुम्ही हुकुमशहाच्या हातामध्ये देण्याचं पाप करू नका. हे मी अगदी भाजपच्या कार्यकर्त्यांना, RSSच्या कार्यकर्त्यांना आणि अंधभक्तांना सुद्धा सांगतो आहे. आणि त्यासाठी आपली लढाई आहे. आज मला बरं वाटलं की एक कुटुंबाला साथ घातल्यानंतर एवढे माझे कुटुंबीय माझ्यासोबत आलेले आहेत. आज ही माझ्या दिवसातली पहिली सभा आहे. अजून 2 सभा पुढे आहेत. पुन्हा परवापासून मी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये आहे. आता हेच सगळीकडे बोलत जाणार आहे. मी ज्या ज्या काही गोष्टी येतील त्या बोलत जाणार. आणि एकच सांगतो, आपल्याकडे ती एक आहे ना, राजा जागा रहा, रात्र वैरेची आहे. तुम्ही राजा आहात, मतदार राजा जागा रहा. रात्र वैरेची आहेच, पण झोप घेतली तर दिवस सुद्धा वैऱ्याचे येतील, म्हणून जागे रहा आणि जनतेला जागे करा. एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलादपूर तालुका संघटक अजय सलागरे यांना विनंती करतो सर्वांचे आभार मानावे. साहेबांनी आभार मानलेले आहेत आणि साहेबांनी एक विनंती केली आहे की या रायगड लोकसभा मतदारसंघातनं आणि महाड विधानसभा मतदारसंघातनं आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे. विजयी करायचं का? जय हिंद, जय महाराष्ट्र.